तर सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांचा धुरळा उडालेला आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाण्यातील प्रभाग क्रमांक 18 क च्या 2 उमेदवारांचा अर्ज बाद। मनसेच्या उमेदवार प्राची अनुप घाडगे आणि प्रभाग क्रमांक 16 ड चे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अरविंद चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज अवैध। ठाण्यात निवडणुका जाहीर होताच भाजपात प्रवेश केलेल्या मयूर शिंदेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल। अजित पवारांच्या राष्ट्रवादी संभ्रमाचं वातावरण, स्थानिक पातळीवरून पक्ष नेतृत्वाकडे तक्रारी। 3 जानेवारीला वरळी डोम येथे संध्याकाळी 6 वाजता महायुतीची पहिली जाहीर सभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते राहणार उपस्थित। सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेनं शनिवारी प्रचार प्रारंभ होणार। महापालिका निवडणुकीतील महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ सांगलीतून होणार। महापालिका प्रचार प्रभारी मकरंद देशपांडे यांची माहिती। कांदिवली पूर्व वॉर्ड क्रमांक 25 मधून अभिनेत्री निशा परुळेकर भाजपच्या उमेदवार। निशा परुळेकरांसाठी केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि आमदार प्रवीण दरेकर यांची होणार सभा। कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या 81 उमेदवारांची कार्यशाळा। निवडणूक काळात प्रचार आचारसंहितेचं पालन, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, मतदार आणि उमेदवार यांच्या संदर्भातल्या विविध सूचना देण्यात आल्या। भाजपकडून महापालिका निवडणुकीसाठी प्रचारांचे विविध फंडे वापरले जाणार। मुख्यमंत्री फडणवीस मैदानात उतरणार। काही ठिकाणी प्रचार सभा, प्रकट मुलाखती, तर काही ठिकाणी समाजातील विविध घटकांसोबत संवाद साधणार। नाशिकमध्ये भाजपा कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। तिकीट वाटपावरून होणाऱ्या राड्यावरून प्रशासनाची खबरदारी। निवडणुकीच्या काळात कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न। काँग्रेस वंचित रासप आघाडीकडून 5 तारखेला मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार। आघाडीमधील सर्व प्रमुख नेते हे जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। हर्षवर्धन सकपाळ, प्रकाश आंबेडकर, वर्षा गायकवाड, महादेव जानकर राहणार उपस्थित। नव्या दिवसभरातील मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। नांदेड महानगरपालिकेसाठी भाजपाकडून जाहीरनामा सादर। जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो। जाहीरनामा सादर करताना अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला। भाजपच्या सर्व जागा निवडून द्या, चव्हाणांचं मतदारांना आव्हान। जे चांगलं काम करतो त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, मात्र जर चुकीची कामं केली त्यांना त्यांची किंमत मोजावी लागेल। बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा उमेदवारांना इशारा। अंजली दमानी यांची अजित पवारांसह भाजपवर टीका। गुन्हेगार लोक जनतेचे प्रश्न कसे सोडवणार, दमानी यांचा सवाल। गुंड लोकांना उमेदवारी दिल्यानं दमानी आक्रमक। लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली। योजनेचे पैसे खात्यावर येण्यास सुरुवात। 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा। 2 महिन्यांचे प्रलंबित 3000 खात्यावर येणं अपेक्षित असताना फक्त 1500 रुपये खात्यावर। शाळेच्या परिसरामध्ये येणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी शिक्षकांवर दिल्यानं बच्चू कडू आक्रमक। शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय मागे घ्यावा। शिक्षण मंत्र्यांच्या घरातच कुत्रे सोडू, बच्चू कडू यांचा शिक्षण मंत्र्यांना इशारा। धाराशिवमध्ये 9 वर्षाच्या पहिल्या दिवशी दारूबंदीसाठी महिलांचा यलगार। दहिफळमध्ये दारूबंदीसाठी हजारो महिला रस्त्यावर। ग्रामपंचायत समोर ठिय्या देत करून आता घेतला दारूबंदीचा ठराव केलेला आहे मंजूर। साताऱ्यात पार पडत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ध्वजारोहण करून झाली सुरुवात। स्वागत अध्यक्ष मंत्री शिवेंद्रराजे भोसले, संमेलन अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलं ध्वजारोहण। रयत शिक्षण संस्थेतील सुमारे 1000 विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनासाठी उपस्थित राहण्यासाठी फरमान। मात्र रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख शरद पवार यांना कार्यक्रमाचं निमंत्रणच नाही। 2 वेळा निमंत्रण देण्यासाठी गेलो, भेट झाली नाही। संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचं स्पष्टीकरण। पुणे साखळी बॉम्बस्फोटातल्या आरोपी बंटी जहागीरदारला अखेरचा निरोप देण्यासाठी समर्थकांची प्रचंड गर्दी। जहागीरदारच्या हत्येनंतर श्रीरामपुरामध्ये तणावपूर्ण शांतता। जहागीरदारच्या हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपी ताब्यात।